पण एक दिवस आपला येईल, तुम्ही काळजी करू नका. विनोदाचा भाग माझ्या बोलण्यातला सोडून द्या. माणसांनी प्रचंड दुःख सोसलेले आहेत आणि हे सोसले पण त्यांच्या कवितांमधून आलेलं आहे. अशा खूप लोक आहेत. म्हणजे मी नेहमी, मला रवी कोरडेंची एक कविता फार आवडते आणि प्रकाश विठ्ठल किनगावकरांची. म्हणजे ग्रामीण भागाची नेमकी नस किरण भाऊसाहेब त्यांना सापडलेलं आहे. तुम्हाला जशी कामगार जीवनाची सापडलेली आहे, नस त्यांना सापडलेली आहे. असे म्हणजे गर्भवतीने करावी तपासणी दर महिन्याला, तशा बियाणांच्या चाचण्या आणि पहिल्या दिवसापासून सुरू व्हावे डोस बाळाला, तशी खत फवारणी पिकांच्या नाकातोंडात. मुलींची संख्या घटावी जाणून बुजून, तसे बैल वजा झालेले गोठ्यात. काय लिहितो माणूस आणि काय लिहायला पाहिजे ह्या पिढीनं. खूप चांगली कविता आजची पिढी लिहिते आहे. मला तर नेहमी असं वाटत आलेलं आहे किरण भाऊसाहेब सर, की तुम्हा लोकांची कविता आजच्या काळाबरोबरची कविता, तिची शैली, तिची मांडणी, तिची दृष्टी, या पातळीवर कवितेचा आपण सर आमचे पाठीमागं आहेत विचार केला पाहिजे. की अशा प्रकारची कविता जेव्हा मी वाचतो तेव्हा मला, आम्ही जेव्हा एकेकाळी दया पवारांचं बोलवतो, लक्ष्मण मानेंचं उपरा वाचून भारावून गेलो होतो विद्यार्थी असताना, तसं भारावले. पण मला आजचे कवींची कविता वाचून येते. म्हणून चांगली कविता तुमच्या माणूसपणाचं दर्शन घडवते, ज्याची भाषेवर हुकूमत आहे. प्रतिभा वगैरे असते असे मी काय म्हणणार नाही, किंवा कविता म्हणजे अमुक असते. आमच्याकडे काही लोक व्याख्या करतात की आभाळ फाटल्यावर कादंबरी होते आणि काहीतरी फाटल्यावर कथा होती, त्यांनी म्हटलेलं आहे, आणि काळीच फाटल्यावर कविता होते. तर मी म्हटलं काय लिहितो आपण, काय कवितेच्या व्याख्या, काय कवितेबद्दल बोलतो आपण. कवितेचं गांभीर्य हरवल्यामुळेच कवींची किंमत कमी झाली. आता कवी आहे सांगताना सुद्धा टेन्शन येतं. अशा काळात आपण आहोत. ह्या लोकांनी अशा गोष्टी केल्या, काहीतरी करत राहायचं. आणि म्हणून चांगली कविता अस्सल जीवनानुभवाचं दर्शन घडवते. आणि हे दर्शन घडवणारी कविता, याचं भान कवींना राहावं. कवी मातीवर राहावेत याच्यासाठी वाचक पीठ काम करते. मी 500 किलोमीटर 2-3 दिवस झोप नसताना सुद्धा आलो. त्याचं कारण आहे, मी सारखा डोळ्याला पाणी लावत होतो. लोक पाणी पितात, मी डोळ्याला पाणी लावत होतो. पण मी आलो की भास्कर निर्मळ सर आणि त्यांची टीम काय काम करतात, तर कवितेचं गांभीर्य टिकवून ठेवतात. की जे गांभीर्य टिकवण्याची आज जास्ती गरज आहे. म्हणजे 2-4 कविता, 1-2 कविता वाचल्या आणि पेपरमध्ये कवी म्हणून नाव आलं की तो माणसात राहत नाही. तर मी त्याला म्हणले, त्यासाठी कविता लिहिल्या पाहिजे असं नाही. एखादी छोटी मोठी चोरी केली तरी तुझं म्हणलं पेपरमध्ये नाव आहे. त्यामुळं भास्कर निर्माण सरांसारखी जी माणसं आहेत, या माणसांमुळं कवितेचं गांभीर्य टिकून आहे. मी त्यांना एक मित्र म्हणून अशी विनंती करतो की तुमची सेवा करण्याची संधी एकदा आम्हालाही द्या. पाटलांचा पाहुणचार कसा असतो आम्हालाही द्या. फार काही पाहुणचार वगैरे अशातलं भाग नाही, पण तुम्ही ज्या सांगाल त्या सगळ्या अटी आम्ही पूर्ण करू. एकदा कधीतरी मी त्यांना सांगितलं, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, तुम्ही म्हणाल तिथं आपण कार्यक्रम घेऊ. इतक्या वाचक एकत्र येऊन एखादा प्रोग्राम घेतात, कार्यक्रम घेतात, ही खूप अवघड गोष्ट आहे. आणि कुठल्याही प्रकारचा खंड न पडता आम्ही सुद्धा राजाराम बापू पाटील यांच्या नावाने एक ललित कला अकादमी स्थापन केली. मी त्याचा निमंत्रक आहे. आमच्या निवड मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे आहेत. आमचे जयंत पाटील साहेब आमच्या पाठीशी असतात. तर आम्ही 50,000, 25,000 असे प्राइज देत होतो. आता आम्ही त्याची संख्या दुप्पट केली. अनेक लोकांनी सांगितलं की तुम्ही पुरस्काराची रक्कम वाढवा. खाली पाटलांना मी एकदा फोन केला होता, तसं नाही तिथं. म्हटलं सर 21,000 रुपयेचा एक 3 पुरस्कार देतो. सर मला म्हटले 21,000 रुपये काय येते, प्राध्यापक आहेस तू. मग ते रागवायचेच राहिले होते थोडं कमी. मी लागलीच ते 50वर घेऊन गेलो. आणि मी आता सांगितलं माझा उद्देश इतका की जी माणसं संशोधन करतात, जी माणसं अभ्यास करतात, जी माणसं चांगले लिहितात, काय मिळतं त्या माणसांना, पण माणसं निष्ठेनं काम करत असतात. अशा माणसांच्या पाठीशी आपण उभा राहिलं पाहिजे. आपणच पुरस्कार घेत राहिलो तर आपण सुद्धा कधीतरी दुसऱ्यांना दिले पाहिजे. म्हणजे मी
2 वर्ष आधी नोकरीतून थांबलो. बरीच पेन्शन मिळते सर मला. घरात 21,000 रुपये जातात. गाडी वगैरे बाकीचा तडस किंवा रुबाब म्हणा त्याला 25-30,000 रुपये जातात. तरी उरलेल्या पैशाचं गाडगे मॅडम काय करायचं हा मायापूरचा प्रश्न. काय करायचं त्यात? मला कुठले नाद नाहीत, मला छंद आहे आणि छंदांना पैसे पुरतात. आणि पण काय करायचं, सगळं साठवून कुठं जाता जाता आता एका टप्प्यावर आपण आहोत. गाडी निम्म्या रस्त्यात गेलेली आहे अशी माझी स्वतःबद्दलची धारणा. उगाच आपलं काय तर बसायचं, तळं करून ठेवायचं. बस जर 7 एकर जमीन आहे, पुरं करून खाते. इतकी मोकळेपणा तुम्ही तुमच्या स्वभावात आणला पाहिजे. आता माझ्यासारखा काय करायचं आहे, मला आता प्रश्न पडतो काय करायचं आहे. गाड्या चांगल्या आहेत, कपडे चांगले आहेत, माणसं चांगली आहेत. प्रज्ञाताईंसारखे अनेक शहरांमध्ये ओळखणारे लोक मला आहेत. पी विठ्ठलांच्या सारखे मित्र आहेत, आमचे वसंत पाटील आहेत, सगळं आहे. पुढं काय? म्हणून किमान दुसऱ्याच्या आयुष्यात काही काळ आपल्याला आनंद निर्माण करता येईल. जो आनंद वाचकपीठ कवींच्या आयुष्यात निर्माण करतो तो आनंद सन्मानाच्या रूपाने आम्ही निर्माण करतो. मी आपल्या सगळ्याला विनंती करतो की एकदा कधीतरी आमचा समारंभ बघायला आपण यावं. खूप चांगलं जेवण देतो, खूप चांगली व्यवस्था करतो. सहल काढा 2 दिवस, काय प्रॉब्लेम नाही, पण एकदा कधीतरी या अशी मी आपल्याला विनंती करतो. खूप वेळ झालेला आहे. सरांचं वय पाहता खरं म्हणजे सर आधी बोलले ह्याचाच मला खूप त्रास झाला. या अर्थाने की ते माझ्यापेक्षा खूप वयानं मोठे आहे, वडीलकीच्या नात्यानं. खरं म्हणजे मी अगोदर बोलायला हवं होतं, पण आमच्याकडे एकदा अध्यक्ष माणूस झाला की प्रोटोकॉल वगैरे असतात, तो इथेही दिसतोय तुमच्याकडे असं मला वाटतं. तर आपण माझं ऐकून घेतलं. काही चुकलं असेल तर मनावर घेऊ नका. माफी मागितली की आपण गुन्हेगार आहोत असं वाटतं. तर मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद.